जानरावाडीचे अजितराव घोरपडे कट्टर समर्थक भारत कुंडले यांचा ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे संचालक यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांसोबत जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश. जानरावाडी ग्रामपंचायत तसेच सोसायटीवर वर्चस्व असणारे भारत कुंडले यांनी ग्रामपंचायत सदस्य सोसायटी संचालक यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांसोबत जनसुराज्य शक्ती पक्षात आज जाहीर प्रवेश केलाय. प्रदेश अध्यक्ष समितदा कदम यांच्या हस्ते ग्रामपंचायत सदस्य राजू बिसरे, पोपट बिसरे, धनंजय कुंडले, उपसरपंच रुपाली बिसरे, सदस्य सीता देशिंगे, दीपावली कवठेकर, वैशाली हराळी यांच्यासह सोसायटीचे सदस्य भारत कुंडले, अजित बिसरे, बबन देशिंगे, सुभाष कदम, भारत कुंडली, तुकाराम साबळे, मारुती निकम, राजेश श्री शिंदे, पद्मिनी जाधव, लक्ष्मण कुंडले यांचा प्रवेश संपन्न झाला. सोसायटी चेअरमॅन भारत कुंडले हे अजितराव घोरपडे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. अजितराव घोरपडे यांचा मतदार बदलल्याने स्थानिक समस्या सोडवण्यात अडचण निर्माण होत होती. समितदा कदम यांचे सांगली जिल्ह्यात सुरू असलेल्या विकास कामावर प्रभावित होऊन त्यांनी आज जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला. दादांच्या मार्फत गावाच्या विकासाला गती मिळेल असा विश्वास भारत कुंडले यांनी व्यक्त केला आहे. यावेळी ज्येष्ठ नेते महादेवांना कुरणे, जिल्हाध्यक्ष आनंदसागर पुजारी, शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर पंकज म्हेत्रे, मिरज शहर अध्यक्ष योगेश दरबंदर, नाना घोरपडे, अनिल देवकाते, पंच अमीरदादा पाटील, कैलास पाटील यांच्यासह जनसुराज्य शक्ती पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. आज या ठिकाणी मला खूप आनंद होतोय. जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये माझी सुरुवातीपासून असणारे ग्रामीण भागातील सहकारी सातत्याने ज्यांनी आमच्यावरती मनापासून प्रेम केले, भारतांना कुंडले आणि त्यांचे सर्व सहकार्यांनी आज त्या ठिकाणी जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये अधिकृतपणे प्रवेश केला. निश्चितच एक मिरज तालुक्यातील ताकदीचे नेतृत्व असणारं भारतांकडे बघितलं जाते आणि एक मिरज पूर्व भागात एक अतिशय त्या पंचकृषीमध्ये विकासाचा डोंगर आणि सगळ्या प्रत्येक गोरगरिबांच्या अडचणीला ताकदीने उभारणारे भारतांना कुंडले आज त्यांचा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं जानरावाडी सोसायटी चेअरमन, सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, संचालक आणि गावातील सर्व ज्येष्ठ आणि प्रमुख लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वच कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये प्रवेश केला. एक निश्चितरित्या एक विकासाचं कायम डोक्यामध्ये आणि डोळ्यापुढे धोरण ठेवून त्या ठिकाणी भारतांना त्यांचे सर्व सहकारी काम करतात. आज पक्षामध्ये त्यांचा अधिकृतपणे प्रवेश झाला आहे. येणाऱ्या काळामध्ये पक्षाच्या माध्यमातून निधी, शासकीय कमिट्यांवर असणारी पदं ही ती कायमच वंचित ज्यापासून राहिले त्याच्या सगळ्या त्या गावावरचा अन्याय दूर करण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या सगळ्यांचा प्रयत्न राहील आणि भारतांना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो. येणाऱ्या काळामध्ये ज्या सगळ्या निवडणुकी असतील, सगळे कार्यक्रम असतील, त्यामध्ये पक्षाच्या वतीनं ते हिरिरीनं भाग घेतील आणि एक पक्षाला चांगलं व्यवस्था केली जाईल एवढे मला त्या ठिकाणी वाटतंय. की दादांचे मागं मला ग्रामपंचायतीला साथ आधी कुठल्या म्हणजे असं पक्षात नसताना सुद्धा बरीच कामं दादाने केलीत आणि म्हणून आम्ही आता कसं की पुढची कामं बरीचशीच आहेत की दादाने म्हटलं की बाबा आमच्या पक्षात काय आहे की बाबा पुढच्या गावातलं काय तर करायचं म्हटलं तर अडचण फार आली आम्हाला, कोणाला साथ आम्हाला मिळणार, म्हणून दादांची साथ आम्हाला भरपूर असल्यामुळे आम्ही पक्ष प्रवेश केला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जानरावाडी.